कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाक मुरडतात इतर बायका, त्या कशासाठी? आमचा आवाज जास्त असतो। मग तुमच्यासाठी काय असं वेगळं कंपार्टमेंट रिकामी करून आम्ही आमचीच असते। जरी कोणी दुसऱ्याने सीट विचारली ना तरी आम्ही असं इग्नोर करतो, ऐकलंच नाही आम्ही असंच करतो। कोणी लहान मुलांना घेऊन असेल तर तरुण असेल तर आम्ही इग्नोर करतो। ह्याच्यावरून पण आमची भांडणं होतात, सीट होती तर सांगितली का नाही तुम्ही? मग आम्ही म्हणतो तू विचारलंस का? नाही ना, विचारलंस तर सांगितलं। तुम्ही भांडखोर पण आहात? नाही, भांडखोर नाही। अरे 100% मतभेद वेगळा शब्द आहे त्याला, मतभेद। तुमच्यात शांत कोण आहे सगळ्यात? या मतभेद सुरुवातच मतभेदाने केली आहे। शांत राहून मतभेद कसे करायचे हे तुम्हाला बरोबर येतं। यांना सावरायला कोणतरी पाहिजे ना। एप्रिल फुलचा काय किस्सा आहे तुमचा फेमस? काय हो? मी सांगते, झाली 7 ते 8 वर्ष झाली असतील। 1 एप्रिल होता, मी म्हटलं चला थोडंसं एप्रिल फुल करूया म्हणून गंमत म्हणून मी राहायला ऐरोलीला आहे। मग ती ट्रेन मला गाठायची होती। मग मी काय केलं, ऐरोलीवरून डाऊन करून गेले ठाण्यापर्यंत आणि गेली अशी की पूर्ण गेटअप चेंज केला। म्हणजे अगदी गॉगलपासून सगळं चेंज, ड्रेस अगदी दुसरा होता, पूर्ण हेअरस्टाईल चेंज केली होती, पायातली चप्पलसुद्धा चेंज केली होती, पर्ससुद्धा मी मोस्टली अशी 2 साईडला असते पण त्या दिवशी 1 साईडची घेतली जेणेकरून यांनी मला ओळखू नये। आणि मी ट्रेनमध्ये डाऊन करून गेली ठाण्याला। ह्या सगळ्याजणी चढल्या, मी डोअर साईडला अशीच उभी राहिले एका साईडला। सगळ्याजणी चढल्या ठाण्यामध्ये, त्या जाऊन ह्यांना सगळी विंडोला बसायची घाई असते। ते कोणाला घाई असते? हे सगळे डोंबिवलीवाले जे आहेत त्यांना डोंबिवलीवाल्यांना विंडो लागतो। ती लोक जागा पकडून येतात ना, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष नाही मी इथे उभी आहे आणि ओळखही नसते त्यांनी मला। ही आहे ती रबाळ्याला उतरते माधुरी। मग ती उतरायच्या वेळेस मी तिला असा मुद्दाम पाय मारला आणि हातही थोडासा म्हणजे मध्ये घातला आणि मग तिला असं जाणवलं की कोणीतरी मुद्दाम केलं। म्हणजे हो मॅडम दिसत नाही का? म्हटलं आपणही दिसता क्या? असं हिंदीमुळे तिला मी थोडंसं आमचं झालं, मचमच झाली। त्याच्यानंतर बराच वेळाने मी म्हणजे पहिल्यांदा आवाज माझा ॲक्च्युअली आवाज थोडा हे पण थोडा आवाजही चेंज केला होता। मग त्यावेळेस त्यांना नंतर मग सगळ्यांना डाऊट आला हे काहीतरी, मी नंतर खूप उशिरा त्यांना लक्षात आलं की त्यावेळेस मी सगळ्यांचा एप्रिल फुल केला। म्हणजे मी त्यावेळेस म्हणाली त्यांना की तुझा एप्रिल फुल झालेला आहे म्हणून, आणि सगळ्यांनी हसलं आणि सगळ्यांनंतर मला खूप मारलं। हो मग आमचं एप्रिल फुल केलं ना तिने। घरात काय करत असतील मग या? घरात नाही करत, घरात शांत असतो, बाहेरच फक्त ही खिदी फिदी काय ते घरात गंभीर। बरं तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा। मौली तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मुलगी, मी आणि सासू। तुम्ही तिघीच राहता? हो तिघीच राहतो। अरे हो तिघीच सिंगल मदर? हो। नमस्कार। नमस्कार। तुमच्या घरी कोण कोण आहे? मी आणि माझ्या 2 मुली। 2 मुली? हां, मिस्टर कोरोनामध्ये ऑफ झाले। हो नाही पण तुमचं खरंच कौतुक आहे, हसत खेळत तुम्ही छान पद्धतीने आपलं आयुष्य जगता आहात। हे सुद्धा सुंदर मैत्रिणी सोबत असतील तर मग विश्व सुंदरच असेल। मग कोरोनाच्या काळात या मैत्रिणी सोबत होत्या तुमच्या? खूप, अजूनपर्यंत अजूनही सगळ्या सगळ्या म्हणजे मैत्रीचा उपयोग किंवा मैत्रीचा आधार हा कोरोनात या सगळ्या संकटामध्ये तुम्हाला खूप जाणवला? हो हो अगदी। किती बरं वाटतं ऐकून, हो की नाही? कारण संकट काही कोणाला चुकलेली नाही, पण त्या संकटांवर मात करण्यासाठी अशा जेव्हा मैत्रिणी असतात तेव्हा आयुष्य अधिक आनंदाचं होतं, हो की नाहीतर अडथळे सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।